आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते नमस्ते सर्वांना. मॅडम. नमस्ते मॅडम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते सर्वांना. नमस्ते मॅडम. कृतज्ञतेची जादू. कृतज्ञतेची जादू या ब्रह्मांडाचं रहस्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. जादू, द सिक्रेट. रहस्य, या ब्रह्मांडाचं काय रहस्य आहे, कसं मागावं, कसं हक्काने मागावं आणि हक्काने मागावं ते मिळावं, यासाठी कशी कृतज्ञता आपल्या अंतरंगामध्ये असावी, हे सांगणारे हे सेशन. आणि आजचा दिवस आहे 8वा, जादूचा घटक पदार्थ. तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये येईल की घटक पदार्थ काय गोष्ट असेल बरं ही, काय असेल हा घटक पदार्थ. हा शब्द पण काहीतरी वेगळाच वाटतो, असं पण अनेक जणांना वाटत असेल. खरंच आहे, हा शब्द पण वेगळा आहे आणि आजच्या सेशनची कृतज्ञता सुद्धा खूप वेगळी आहे. मात्र ही कृतज्ञता आपल्याला त्या कृतज्ञतेच्या आपल्या ज्या पायऱ्या आहे ना, आपण चढत आहे त्यावर एक 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 पाऊल पुढे घेऊन जाणार आहे. ही कृतज्ञता आपल्याला आपल्या अंतरंगामध्ये येणार आहे. अगदी सूक्ष्म सूक्ष्म गोष्टीमध्ये कशी कृतज्ञता असावी ना, हे आजचं सेशन आहे. अत्यंत महत्वाचं सेशन. मग मॅडम, आजपर्यंतचं कोणतं सेशन महत्वाचं नव्हतं? पुन्हा तुमच्या डोक्यात प्रश्न आलाच. असं एकही सेशन नसणार आहे की ते कमी महत्वाचं आहे. प्रत्येक सेशन खूप महत्वाचं असणार आहे. आणि कृतज्ञता म्हणजेच खऱ्या अर्थाने जादूचा घटक पदार्थ आहे. अनेक वेळा आपण प्रयत्न करतो, मेहनत करतो, प्रार्थना करतो, पण त्यामागे आभाराची भावना जर काय पूर्ण नसेल ना, तर त्या गोष्टी आपल्या अपूर्ण राहतात. त्या अपूर्ण गोष्टी पुन्हा पुढे पूर्ण करायच्या आहेत, तर तेथे आपल्याला कृतज्ञता असावी. हे खूप गरजेचं आहे. तर मग हा जादूचा घटक पदार्थ आपल्याला आयुष्यामध्ये खूप पुढे नेणार आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला मदत करण्यासाठी. बघूया तर जादूचा घटक पदार्थ. हो, मी तेच म्हटलं आहे. काही गोष्टी जर आपल्या आयुष्यामध्ये अपूर्ण राहिलेल्या आहे, मेहनत करून, प्रार्थना करून सुद्धा, आणि त्या जर आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, तर आपण अधिक प्रार्थनेच्या, अधिक कृतज्ञतेच्या ऊर्जेचा तेथे उपयोग करणार आहे. बघा, आपण जेवण करतो सर्वजण. प्रत्येक जण जेवण करतं आणि ते जसं सुंदर जेवण शेवटी एखाद्या गोड मसाल्यामुळे एकदम आठवणीचं होऊन जातं. जेवणानंतर भेटलेलं ते छान पान आहे ना, मग ते बनारसी भेटलं तर अधिकच खास. तर त्यामुळे सुद्धा ते जेवण कधी खूप स्पेशल होऊन जातं. होतं ना? येस. कधी-कधी जेवण आपण बाहेरही कधी कुठं एखाद्या ठिकाणी जेवायला जातो. जेवायला गेल्यानंतर अचानक झालेली मित्रांची भेट, मैत्रिणींची भेट, ते जेवण आपलं स्पेशल करून ठेवतं. होतं ना कधी-कधी? हो, म्हणजे काय? तर त्या सगळ्या गोष्टी स्पेशल बनवण्यासाठी अधिक काहीतरी वेगळं पण असू शकतं. हे आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. सेम तसंच आपल्या आयुष्यामध्ये ही कृतज्ञता, आपलं आयुष्य या कृतज्ञता या घटकामुळे सुद्धा स्वच्छ, सुंदर आणि प्रभावी, आनंदी होतं. या गुप्त शक्तीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. या गुप्त शक्तीचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ब्रह्मांडाला प्रार्थना करूया की नेटवर्क व्यवस्थित राहू दे आणि रेकॉर्डिंग व्यवस्थित होऊ दे, तुम्हाला आवाज व्यवस्थित येऊ द्या. शेजारी डीजे लागलेला आहे, त्यामुळे रेकीचा प्रभाव विशिष्ट ठिकाणी होऊ शकतो. तेथे कृतज्ञता आहे. आपण शांत राहूया, आपण आपलं सेशन घेऊया. ओके? हो. आपण आपल्या पद्धतीनं अधिक छान प्रकारे पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. येस, हे ब्रह्मांड मदत करणार आहे. ओके, थँक यू ऑल ऑफ यू. तर बघा, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी ऊर्जेचा उपयोग करायचा आपण शिकलो आहे. आता त्या पुढचा एक टप्पा आपल्याला गाठायचा आहे आणि आजच्या सेशनमध्ये लेखिका काय सांगतात बघूया बरं. बघा,
या जादूच्या घटक पदार्थ या सेशनचं वैशिष्ट्य असं आहे की कृतज्ञतेसारखी ही गुप्त ऊर्जा, ही शक्ती आपण म्हणूया, असं म्हणूया आपण की ही कृतज्ञता त्या एका गुप्त शक्तीसारखी आहे, जी मनामध्ये भरली की आयुष्य बाहेरून बदलायला लागतं. कृतज्ञता येते आतून, आयुष्यामध्ये बदल घडतो बाहेरून. व्हायब्रेशन ऑफ रिसिव्हिंग, घेण्याची एनर्जी. आपण कसं म्हणतो की माझ्याकडे आहे म्हणून मी आभारी आहे आणि युनिव्हर्स अधिक देतं. जे आहे त्याकरता आभारी आणि अधिकाधिक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये. हो, आपण आपल्या भावनांसाठी कृतज्ञता व्यक्त करणार आहे आणि आपल्या भावना तिथून मुक्त होणार आहेत. आपण अहंकारामधून मुक्त होणार, ब्रह्मांडासोबत जुडणार. असं हे पुढच्या टप्प्यावरचं आपलं हे सेशन आपल्या ब्रेनसाठी अत्यंत खूप सुंदर प्रकारे कार्य करणारं, एन्झायटी मधून आपल्याला बाहेर काढणारं हे सेशन. एवढ्या एका सेशनमध्ये मॅडम एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात? तर हो, हो. एवढ्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. म्हणूनच तर तुम्हाला सांगते ना, की कृतज्ञता केवढी महत्वाची आहे, केवढी महत्वाची असते. आपलं आयुष्य अंतर्बाह्य, बाह्य नाही, अंतर्बाह्य बदलतं बाहेरून. म्हणजे काय, कृतज्ञता येते आतमध्ये आणि आयुष्य बदलतं बाहेरून. एवढं सुंदर हे जग. हे जग खूप सुंदर आहे, हे जग खूप छान आहे, असं सांगणारं हे सेशन. लेखिका काय म्हणतात? तर कृतज्ञता पूर्ण हृदय ही मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे. आपल्याला अंतर्बाह्य तृप्त करणारी अशी ही कृतज्ञता आपल्याला तृप्त करते. कृतज्ञतेचा भाव जसा अंतरंगामध्ये यायला लागतो ना, तसं आपलं मन असं वेगळी एनर्जी आपली व्हायला लागली आहे. खरं आहे का? व्हायला लागली ना? येस. आपली एनर्जी लेव्हलच चेंज व्हायला लागलेली आहे. मग आता एनर्जी लेव्हल चेंज होत आहे, याचा पुढचा टप्पा काय? बघा, हजारो वर्षापासून अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभारी राहण्याची परंपरा आहे. आपण सुद्धा आपण सुद्धा सदा सर्वदा योग तुझा घडावा. ओके. वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे. बरोबर? आपण त्या परमपिता परमेश्वराला नेहमी नेहमी कृतज्ञ असतो जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी, की नाही? अनेक असे लोक आहेत की जेवणामधला जो जेवढे पदार्थ असतात त्यामधील काही थोडा भाग काढून एक घास बाहेर काढत असतात आणि आणि पाणी सुद्धा तेथे टाकत असतात. ह्याचा अर्थ काय? कुठेतरी अन्नाबद्दल कृतज्ञता बाळगण्याची आपली भारतीय परंपरा सुद्धा आहेच. आता काय झालेलं आहे, थोडंसं आपण आहे ना, दगदगीचं जीवन जगतो आहे. थोडीशी घाई आहे सगळ्यांना. आहे ना? प्रत्येकाला सकाळी जेवायला वेळ मिळाला, त्यावर तरी आभारी आहे, असं म्हणतो आपण. जेवायला वेळ मिळतो ना, म्हणून तरी आपण आभारी आहे. कारण अनेक असे आहेत, की त्यांना जेवायला सुद्धा पुरेपूर वेळ मिळत नाही. अशी सध्याची परिस्थिती आहे. खरं आहे ना माझं? येस. सगळ्यांचे व्हिडिओ जर सुरू झाले आणि माझ्याकडे बघसाल तर मला जरा छान वाटेल. एकतर बाहेरून डिस्टर्ब होऊन राहिलं, नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे आणि तुम्ही जर लिहिण्यामध्ये गुंतलात ना, मग मला हो ना? हां. तर तेवढी कृतज्ञता बाळगूया आपण. नक्कीच सगळ्या गोष्टी छान प्रकारे आपल्याकडून करून घेणार आहे. ऊर्जेवर विश्वास ठेवूया. ऊर्जेवर विश्वास माझा आहे. तुम्ही सुद्धा ठेवा. बघा, आपण आपल्या भारतामध्ये ही संस्कृती आहेच. अगोदर आपलं अध्यात्मशास्त्र आहे. पण या अध्यात्मशास्त्राचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण कधी विचारच केला नाही. म्हणून आपण म्हणतो आपले आई, वडील, आजी, आजोबा अंधश्रद्धा पाडायचे. अरे नाही. त्यांच्या प्रत्येक वागण्यामध्ये, त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये काय विज्ञान होतं ना, आपण तेव्हा समजूनच घेतलं नाही. आपण न समजून घेतलेलं ते विज्ञान आणि म्हणून आपल्याला तेथे अंधश्रद्धा वाटते. तेथे तुम्ही डोळसपणे बघा. मी असं नाही म्हणणार की प्रत्येक कृती अगदी
ते जशी केली आहे तशीच करा, पण तेथे विज्ञान काय आहे हे समजा. जर वैज्ञानिक दृष्टिकोन सापडत असेल तर फॉलो करायला काय हरकत आहे ना. तेच तेच आजच्या कृतीमध्ये आपल्याला शिकायचं आहे. जेव्हा केव्हा आपल्याला भूक लागते ती वेळ आठवून बघा बरं. आपल्याला आठवेल की भूक लागल्यावर आपण नीट वाचन करू शकत नाही, नेहमीप्रमाणे व्यवस्थित काम करू शकत नाही, शरीराला अशक्तपणा वाटते. बरोबर, शरीर जास्तच भूक लागली तर थरथर कापायला लागते, मन गोंधळून जाते, राग येतो, संताप होतो आणि आणि माहिती आहे व्याकुळ होते जीव. कोणाकोणाच्या पोटामध्ये काय असतात ते कावडे कावकाव करायला लागतात, कोणाच्या पोटात तर उंदीर मामा उड्या मारायला लागतात. तो त्रास होतो. मग एवढं सगळं कशामुळे होतं? तर एवढं सगळं जेवण न केल्यामुळे होतं, काही न खाल्ल्यामुळे होतं. असंच होतं ना. तो राग, तो संताप, चिडचिड, बऱ्याच गोष्टी. मग मला सांगा, आपल्याला जगण्यासाठी, चांगला विचार करण्यासाठी, शांत राहण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी, ऊर्जावान राहण्यासाठी, योग्य विचारांवर योग्य ऍक्शन घेण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज आहे सगळ्यांना. येस, आपल्याला अन्नाची गरज आहे. मग त्या अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणे तेवढीच गरज असेल की नाही? हेच आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला शिकवलं आहे की मला जे अन्न मिळत आहे त्या अन्नाप्रती मला कृतज्ञ असायला हवं. मग ती कृतज्ञता कशी टप्प्याटप्प्याने आपण पाडू शकतो किंवा त्याचा टप्प्याटप्प्याने कसा बरं विचार करू शकतो, हे आजच्या सेशन मध्ये आपल्याला बघायचं आहे. बघा बरं, आपण विचार केला तर आपल्यापर्यंत ते अन्न येईपर्यंत काय काय होते, किती लोकांचे हातभार लागतात बघूया बरं. समजा मला ताजे फळं, भाज्या मिळाव्या. रोज सकाळी आपण जाऊन मार्केटमधून किंवा आपल्या दारासमोर भाजीपाला, फळं येतात. येतात ना? मग आपण फक्त त्या व्यक्तीजवळून घेतो. ती व्यक्तीच याला माध्यम आहे का? तर नाही. त्या भाज्यांची, त्या फळांची अगोदर रोपं तयार होतात. त्या रोपांची छोट्या-छोट्या देखभाल केली जाते. मिरचीचे रोपं, पपईचे रोपं बघा, आहे ना? हां. देखभाल केली जाते. त्याला पाणी घालावं लागतं. त्याची वाढ करावी लागते. कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक वेळा त्याचं रक्षण करावं लागतं. तयार झालेली फळं, भाज्या वेचणारे, पेट्यांमध्ये ठेवणारे वेगळे लोकं असतात. कापणी करणारे, खुरपणी करणारे, जमा करणारे, एकत्रित करणारे आणि मग ते केलेला माल मार्केटपर्यंत आणणारे वेगळे आहेत. रात्रंदिवस काही लोक त्या फळांची, त्या भाज्यांची वाहतूक करतात आणि शहरापर्यंत पोहोचवतात, की नाही? आणि हे सगळेजण तयारीत असतात, की त्या शहराच्या ठिकाणी ही भाजी ताजी-तवानी आणि टवटवीत कशी पोहोचणार यासाठी, ते फळं ताजेतवाने, टवटवीत, सुरक्षित कसे पोहोचणार यासाठी अगदी पहिल्या व्यक्तीपासून तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत तेथे कार्यरत आहे. मग त्यांच्याकडून कुठं घेऊन कुठेतरी मार्केटमध्ये वस्तू येते आणि मार्केटमधून आपल्यापर्यंत येते. हो ना? मग आपल्याकडे आहे भाजी दारावर आणणारे दादा, त्यासहित फळं विक्रेते जे आपल्याला दिसतात. एवढे सगळे लोक या प्रोसेसमध्ये आहेत. सेम मच्छीचा व्यवसाय सुद्धा असाच. मच्छी व्यवसाय सुद्धा असाच. जे लोक मासे खातात त्यांना माहिती आहे की मासे दारापर्यंत येईपर्यंत काय बरं होते, कशा प्रकारची ती प्रोसेस केली जाते, कशी ती प्रोसेस केली जाते, कसे ते ताजे त्या शीत थंड ठिकाणी ते ठेवून आणले जातात आणि केवढी मोठी प्रत्येक ठिकाणी केवढी मेहनत आहे.
आणि ही मेहनत कोणासाठी घेतली जाते, तर त्या खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. दूध व्यवसाय, आपल्या मुलांना घरी सकाळी दूध मिळतं. ते मिळणारं दूध तुम्हाला माहितीये का, शेतकरी लोक काय म्हणतात, त्या दुधामध्ये रक्ताचा थेंब आटतो असं म्हणतात शेतकरी लोक. दूध ते कधी असं वाया जाऊ देत नाही. दही, दूध, तूप शेतकरी लोक, माहितीये तुम्हाला, आपल्या सगळ्यांना. शेतकरी लोक त्यांच्याकडे दूध, दही, तूप, ताक ह्या वस्तू बिलकुल वाया जाऊ देत नाहीत. त्यामध्ये ते लक्ष्मी मानतात. कारण ते काय म्हणतात, की त्या दुधाच्या प्रत्येक थेंबामध्ये ना रक्त आटत असतं आमचं. याचा अर्थ काय, तर त्या प्रत्येक दुधाच्या भागामध्ये त्यांची प्रचंड मेहनत असते. आपल्याला असं वाटते की पॉलिथिन मध्ये पॅक आपल्याकडे 1 लिटरभर दूध आलाय ना, तर आपण त्याचे पैसे दिले आणि झाली गोष्ट. तर नाही. ते जनावर छान स्वच्छ ठेवणं, गोठा तयार करणं, त्यांचं शेण, मलमूत्र साफ करणं, त्यांची स्वच्छता ठेवणं, त्यांचं आरोग्य राखणं, दूध देणाऱ्या जनावरांचं, त्यांना खाऊ घालण्यापासून त्यांना त्यांच्या त्या गरोदरपणामध्ये त्यांची काळजी घेणं, पिल्लं झाल्यानंतर त्यांच्या पिल्लांचं संगोपन करत करत दूध काढणं आणि ते दूध आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मग पुन्हा काय, त्या दुधावरची ती प्रोसेस आली. डेअरीपर्यंत ते दूध न्यायचं आहे. डेअरीपर्यंत नेल्यानंतर ते शीतपेयामध्ये ठेवायचं आहे. कुठं काय म्हणूया त्याला, त्याची ती प्रोसेस करायची आहे आणि आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे. या प्रोसेसमध्ये किती लोक काम करत आहेत, की ते सुरक्षित दूध माझ्या घरी पोहोचलं पाहिजे. आणि आज सकाळी पोहोचलेल्या दुधाने माझ्या मुलाला तो ग्लासभर दूध छान मस्त मिळालं पाहिजे. यासाठी किती जण कामाला लागलेले आहेत. एवढा विचारच कधी केला नाही, हो ना, की मला दूध मिळते, पॉकेट मधून मिळते, प्रश्न मिटला. पण ते दूध माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक लोकांची साखळी आहे आणि त्या साखळीमधली प्रत्येक व्यक्ती प्रचंड मेहनत घेत आहे. आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून माझ्यापर्यंत दूध मिळत आहे. त्यामधल्या एका व्यक्तीने जरी त्याच्या कामामध्ये दिरंगाई केली, तर माझ्याकडे व्यवस्थित दूध येणार नाही. जर गुरांची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही, तर माझ्यापर्यंत येणारं दूध हे शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं येणार नाही. त्यांना ज्या गोळ्या, औषध किंवा जे काही आहे ते जर व्यवस्थित दिलं गेलं नाही, तर माझ्याकडे येणारं दूध व्यवस्थित येणार नाही. मध्ये स्टोरेजमध्ये जर एखाद्या व्यक्तीने व्यवस्थित काम केलं नाही, तर माझ्याकडे येणारं दूध अचानक नासू शकतं. मग आपण त्या सगळ्या लोकांसाठी कृतज्ञ असायला हवं का? नक्कीच असायला हवं. कारण आज माझं बाळ जर आज जर माझ्या बाळाला 1 ग्लासभर दूध शुद्ध, छान मिळत आहे, तर यामागे या बेसिक म्हणजे काय, बेस काय आहे, तर शेतकऱ्यांपासून त्या दुग्ध व्यावसायिकांपासून सर्वजण कामाला लागलेले आहेत. म्हणून हा ग्लासभर दूध माझ्या बाळापर्यंत छान पोहोचलं आहे. नाही तर माझं बाळ उपाशी, माझ्या बाळाला ते व्यवस्थित मिळालं नाही, की माझी पुन्हा दिवसभर हे खा बाळ, ते खा बाळ, हो ना. माझ्या बाळाला पौष्टिक दूध मिळते आहे, याकरिता मी या प्रोसेसमध्ये असलेल्या त्या गायींपासून, त्या म्हशींपासून, त्या दुग्ध व्यावसायिकांपासून, त्या सगळ्यांचं मी आभारी असलं पाहिजे. हा कृतज्ञतेचा भाव मला माझ्यामध्ये निर्माण करायचा आहे. केवढा मोठा हा विचार आहे. म्हणून मी म्हटलं होतं, की आज आपण कृतज्ञतेचा उच्च असा स्तर गाठणार आहे. कॉफी, चहाची मळी पिकवणारे, काही असं आहे की हवाबंद अन्न विकणाऱ्या अनेक कंपन्या, सगळ्यांची आपण आठवण ठेवायला हवी. हे सर्वजण न थकता आपल्या खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून काम करत असतात. प्रत्येक दिवशी होणारे अन्न उत्पादन अतिशय आश्चर्यकारक
असा वाद्यवृंदच आहे. जगातील स्टोअर्सना, उपहारगृहांना, हॉटेलना, सुपर मार्केटला, कॅफेमध्ये, विमानामध्ये, शाळा, रुग्णालय आणि या ग्रहावरच्या प्रत्येक घरामध्ये खाद्यांचा, पेयांचा पुरवठा करणारी तो सुव्यवस्थित होतो की नाही होत याचा पाठपुरावा करणाऱ्या व्यवस्थेमध्ये गुंतलेल्या माणसांच्या संख्येचा विचार केला ना, तर आपण अगदी कल्पनेच्या बाहेरचा एवढी संख्या निघेल. की आजच्या जगामध्ये लोकांचं पोट भरावं म्हणून किती लोक कार्य करत आहेत. ते छोटे छोटे पॉकेट मिळतात, फास्ट फूड आवडीनं आपली मुलं आपण खातोच ना, ते तयार करण्यासाठी, ते व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती लोक कार्य करत आहेत. लाखो लाखो. आणि अन्न काय आहे तर ही एक भेट आहे. अन्न ही निसर्गाने दिलेली देणगी आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्न पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्व आणि पाणी जर दिलं नसतं ना, तर आपल्यापैकी कोणालाही काहीही खायला मिळालं नसतं. ती जमीन आहे की त्या जमिनीवर एक दाणा ज्वारीचा टाकला की ती भरभरून कणीस भरून देते. एक दाणा गव्हाचा टाकला की उंबी भरून आपल्याला आपल्याला एक काडी भरून उंब्या देते. म्हणजे एकाच्या बदल्यामध्ये हजारो लाखो आपल्याला देते. म्हणून त्या पृथ्वी मातेचे किती धन्यवाद मानावे. असं आहे की पृथ्वीच्या काही भागामध्ये एक पीक होते, काही भागामध्ये दुसरं पीक होते, कुठल्या भागामध्ये तिसरं पीक होते. म्हणजेच काय प्रत्येक ठिकाणी त्या एरियानुसार वेगवेगळे पोषक तत्व जमिनीमध्ये आहेत. ते पोषक तत्व आहेत म्हणून सख्यांनो, म्हणून आपल्याला वेगवेगळं अन्नधान्य मिळतं. ज्या भागाची जी गरज आहे ती पुरवली जाते. संपूर्ण भारतभर, संपूर्ण देशभर अन्नधान्याची देवाणघेवाण चालते. किती धन्यवाद मानावे त्या घटकांचे, जे घटक जमिनीमधून त्या ठिकाणवरून ते अन्न आपल्याला उत्पादन करण्याची क्षमता देतात. ते पाणी जमिनीमध्ये असलेलं, पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी, मनुष्य जीवन शक्य आहे का? पाणी हे जीवन आहे. एक वेळ अन्ना वाचून एक दिवस राहिला जाईल, पण पाण्या वाचून राहून दाखवा. स्वच्छतेसाठी आणि सगळ्याच कामांसाठी आपल्याला पाण्याची केवढी गरज असते. असते ना, आपलं जेवण तयार करायसाठी, अन्नधान्य पिकवण्यासाठी, आपल्या बाग बगीचा व्यवस्थित ठेवण्यासाठी, जे अन्न येतं ते शिजवण्यासाठी, ते निर्माण व्हावं यासाठी, अंघोळीसाठी, शौचालयासाठी, वाहन सुरू करण्यासाठी पाणी, हॉस्पिटलमध्ये गरज आहे पाण्याची, इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी पाणी, उद्योगासाठी पाणी, वाहतुकीसाठी पाणी, रस्ते तयार करण्यासाठी पाणी, कपडे तयार करण्यासाठी पाणी, कपडे स्वच्छ करण्यासाठी पाणी, हो ना? औषधांसाठी पाणी. म्हणजे काय तर आपण या पृथ्वीवर राहतो, विना पाण्याची कुठलीच गोष्ट तयार होत नाही. आणि या शरीरामध्ये किती पाणी आहे? या शरीरामध्ये पाणी किती आहे? 70% पाणी या शरीरामध्ये आहे आपल्या. आहे ना? आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालं ना, तर आपण जगू शकत नाही. शरीरामध्ये सुद्धा जगण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे. कृतज्ञता ज्यांच्याकडे आहे त्यांचे व्हिडिओ सुरू आहेत. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. काही हरकत नाही. असं हे पाणी, त्या पाण्याबद्दल आपल्याला किती कृतज्ञ राहायला हवं आपण. बघा बरं.
आपलं शरीर जिवंत ठेवण्यासाठी पाणी 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 श्रेष्ठ आहे, पाणी वैभवशाली आहे. ज्या भागामध्ये पाणी आहे ना, तेथील लोक समृद्ध असतात, श्रीमंत असतात. खरं आहे की नाही सांगा? पृथ्वीच्या ज्या भागात भरपूर पाणी आहे, तेथे अन्नधान्याची कशाचीच कमी नसते, भरभराट असते, समृद्ध तो परिसर असतो. आमच्या भागामध्ये एक काळ असा होता ना, की आम्ही ना जसं आम्ही शाळेमध्ये यायची लहान असताना, तर सगळे शेत फक्त केळीचेच बाग दिसायचे, फक्त केळीचे बाग. फक्त केळी, केळी, केळी. आणि तेव्हा ना खरंच असा समृद्ध असा, श्रीमंत असा भाग समजला जायचा. आणि जसं-जसं पाण्याची पातळी कमी झाली गेल्या 25-30 वर्षामध्ये हळू-हळू, हळू-हळू, हळू-हळू अनेक गोष्टी बदलत गेल्या. आता या रस्त्यानी आम्ही येत असतो, शाळेमध्ये यायचो त्या रस्त्यानी एकही केळीचा बाग दिसत नाही. जेथे एकही शेत वेगळं काही पेरलेलं सापडायचं नाही. फक्त केळीच असायच्या. केवढं ते उत्पन्न असायचं, कारण पाणी भरपूर होतं. मधल्या काळामध्ये कुठेतरी काहीतरी भूकंप वगैरे झाला, त्या काळामध्ये पाण्याचा ओघ बदलला आणि पाणी कमी झालं. आता पुन्हा ती समृद्धी यायला लागलेली आहे. पुन्हा आता गेल्या काही काळापासून, मागच्या 2 वर्षापासून पाण्याचा सोर्स वाढला आहे आणि नक्कीच याही पेक्षा अधिक वाढणार आहे. अधिक आता पुन्हा तो समृद्धीकडे येणार आहे. याचा अर्थ काय? तर मी असं म्हणेल, की या सेशनच्या माध्यमातून असं म्हणूया, की तेव्हा जे पाणी होतं ना, या परिसरामध्ये त्या पाण्याप्रती पुरेपूर कृतज्ञता बाळगली गेली नाही का? कदाचित नसेल. जे माझ्याकडे आहे त्याकरिता मी जर कृतज्ञ नसेल, तर ते हळू माझ्याकडून हिरावून घेतलं जाऊ शकतं. म्हणून पृथ्वीमध्ये माझ्या एरियामध्ये असलेलं ते पाणी, माझ्या शरीरामध्ये असलेलं ते पाणी, या प्रत्येक पाण्याबद्दल आपल्याला भरभरून कृतज्ञ असायला हवं. कारण ती कृतज्ञता आपलं आयुष्य बदलवून टाकणार आहे. अशीच ही कृतज्ञतेची जादू. या पृथ्वी तलावर जर काही जादू आहे ना, तर ती खरी जादू ना या पाण्यामध्येच आहे. जर पाणी नसतं तर आपण कुठे असतो? नक्कीच आपण इथं नसतो. आपलं कुटुंब, आपले मित्रमंडळी काही इथं नसतं. हा दिवस किंवा उद्याचा कोणताही दिवस आपल्याला दिसला नसता. इथे इथे या सुंदर ग्रहावर आपण सर्व मिळून नवीन जीवन फोन करत राहतात आपले ग्रँड मास्टर्स एखाद्या ग्रुपवर. बघा, लिंक तुटते मग, आहे ना? बघा, जर का या पृथ्वी तलावर आपण आहे, कारण पाणी आहे. पाणी नाही तर जीवनच नाही. जीवनच नाही आहे. मंगळावर जीवसृष्टी शोधायला गेलेत. पहिले शोधावं लागलं तेथे पाणी आहे का? जर पाणी आहे तर जीवसृष्टी आहे. पाणी नाही तर जीवसृष्टी नाही. मग आपल्याला निसर्गाने अन्न आणि पाण्याची ही देणगी दिलेली आहे आणि म्हणूनच जेवणाच्या किंवा पिण्याच्या पाण्याला अ, आपण साधं आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, हे जादूचे शब्द म्हणणं आवश्यक आहे की नाही? आहे. अन्न आणि पाणी या चमत्काराचं महत्व ओळखून, अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती करणे अत्यंत गरजेचं आहे. आणि आपण अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करतो, तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते, की केवळ त्याच आपल्या स्वतःच्याच आयुष्यावर परिणाम होतो असं नाही, तर आपल्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ना, तर ज्यांची उपासमार होत आहे आणि ज्यांना अत्यंत गरज आहे, अशा लोकांना सुद्धा आपल्या कृतज्ञतेची मदतच होणार आहे. आज या पृथ्वी तलावर असे अनेक लोक आहेत, की जे अन्नावाचून मरत आहेत. त्यांना पुरेसं अन्न मिळत नाही. आपल्याला मिळते आहे त्याकरता आपण कृतज्ञ राहूया. मला मिळत असलेल्या त्या प्रत्येक अन्नाबद्दल, अन्नाच्या कणाकणाबद्दल
मी कृतज्ञ असायला हवं. आकर्षणाचा नियम आणि न्यूटनच्या क्रिया आणि प्रक्रियेचा नियम असा म्हणतो की सामुदायिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या क्रियेमुळे तशीच समान प्रतिक्रिया निर्माण व्हायला हवी आणि त्यामुळे अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष असण्याच्या परिस्थितीमध्ये बदल होऊन या ग्रहावरील प्रत्येकाची गरज भागली जाईल. म्हणून आपण एखाद्या पंगतमध्ये गेलो, एखाद्या सामूहिक ठिकाणी गेलो की तेथे जेवण करण्या अगोदर कंपल्सरी मंत्र किंवा भोजन मंत्र म्हणून नच जेवणाला सुरुवात केली जाते. कारण त्या अन्नाबद्दल आम्ही कृतज्ञ आहे. इतर जर काय कोणाला अन्न तेवढं मिळत नसेल तर त्यांना ते मिळू देत. त्याचप्रमाणे जर अन्न आणि पाण्याविषयी जर कृतज्ञता व्यक्त केली ना, तर आयुष्यामध्ये ब्रह्मांडाची जादू घडणार आणि आपल्याला अन्न पाण्याची कधीही कमतरता भासणार नाही. आपल्याला प्रिय असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आपण प्रेम करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि आपण पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नाभोवती तिचं वैभवशाली सोनेरी त्या कृतज्ञतेची वैभवशाली किनार विणली जाणार आहे. प्राचीन काळामध्ये लोकांचा असा विश्वास होता की त्यांना मिळालेले अन्न आणि पाणी हा ईश्वरीय कृपा प्रसाद आहे आणि त्याला जर काय कृतज्ञतेची जोड दिली तर त्यांना मिळालेल्या कृपा प्रसादाचं शुद्धीकरण होतं. आता मात्र कसं आहे, कुठंतरी थोडंसं आपण या गोष्टीपासून लांब जात आहे. आताच्या काळामध्ये आपण जेव्हा या आध्यात्मिक गोष्टीकडे किंवा त्या धारणांकडे वेगळ्या दृष्टीने बघायला सुरुवात करतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की या लोकांचं हे म्हणणं खरंच बरोबर होतं. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांच्या घरामधलं अन्न संपलं होतं. तेव्हा त्यांना त्या अन्नाची किंमत समजली. बाहेर निघता येत नव्हतं. अन्नधान्याचा साठा नव्हता. समजली ना? हां. जर आपण कृतज्ञता आपल्या अन्नधान्यावर आणि पेयांवर लक्ष केंद्रित केली ना, तर याचा परिणाम त्यांची ऊर्जा रचना बदलण्यामध्ये, त्यांचं शुद्धीकरण होण्यामध्ये सुद्धा होतो. म्हणजेच काय, तर त्यावर असलेले नकारात्मक व्हायब्रेशन निघून जाऊन तेथे सकारात्मकता क्रिएट होते. आपण जे अन्न सेवन करतो, जे पाणी पितो, त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर व्हावा असं वाटत असेल, तर आपण खात असलेल्या अन्नाप्रती आपण कृतज्ञ असणं तेवढंच गरजेचं आहे. आपण पीत असलेल्या अन्नासाठी कृतज्ञ आहोत, तर त्याचा आपल्या आरोग्यावर उत्कृष्ट परिणाम होतो. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जर या कृतीचा उपयोग करायचा आहे, तर आता यानंतर आपण जे काही खाणार आहे ना, त्याचा मनःपूर्वक आस्वाद घ्यायचा आहे. त्या अगोदर म्हणायचं आहे, त्या अन्नाकडे बघायचं आहे आणि त्याला खूप खूप धन्यवाद म्हणायचं आहे. जेव्हा तुम्ही त्या जेवणाला धन्यवाद म्हणता, तेव्हा तुम्ही त्याच्यासोबत तुमची एनर्जी एकरूप करता आणि त्यामुळे काय होते माहिती का? एनर्जी एकरूप केल्यामुळे तेव्हा काय फरक जाणवतो? फरक असा होतो, की ते कृतज्ञतापूर्ण जेवण आपण जेवतो. करत असलेलं जेवण हे शुद्ध स्वरूपाचं आपल्या आतमध्ये जातं. कृतज्ञतेचा स्पर्श झाल्यामुळे आपण खात असलेलं अन्न, पेय आपल्याला अधिक रुचकर, स्वादिष्ट लागतं. घेत असलेल्या अन्नाचा आस्वाद आपण मनःपूर्वक घेतो. हा त्यामागे एक फरक होतो. बघा, जेवण करत असताना त्या जेवणाप्रती थोडं एकाग्र व्हा. अधिक एकाग्र व्हा त्या जेवणाप्रती आणि ती ऊर्जा ती ऊर्जा तुमच्या आतमध्ये त्या जेवणामधून जात आहे, हा विचार पूर्णतः क्रिएट करा. बघा बरं तुम्हाला काय बदल वाटतो तर.
बघा तुम्हाला काय बदल वाटतो. जेवण करत असलेलं जेवण रुचकर, अधिक स्वादिष्ट तुम्हाला जाणवेल. ती सकारात्मकता त्या जेवणामध्ये येईल. आपण रेकीच्या सेशनमध्ये सुद्धा जेवणाला रेकी देणं शिकवतो. म्हणजे काय तर जेवणाला आपण पॉझिटिव्हिटी, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायला शिकवतो. आपल्याला काय करायचं आहे? आपण जे काही फळ खाणार आहे यानंतर, जे काही जेवण जेवणार आहे त्याकडे एक क्षणासाठी त्याकडे नजर टाका आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. अंतर्मनामध्ये म्हणा थँक आणि बघा तुम्हाला त्यामध्ये काय बदल वाटतो तर. आपल्या अंतरंगामधला आनंद वाढेल आणि त्या जेवणाची, त्या पेयाची एनर्जी लेवल वाढेल. लक्ष देऊन जेवण करूया थोडंसं. लक्ष देऊन जेवण करूया. जसं की मी जे काही खात आहे किंवा जे पीत आहे त्यामध्ये जादूच्या घटकाचा समावेश करायचा आहे. जसं एक स्वयंपाक केल्यानंतर, जेवण तयार केल्यानंतर किंवा भाजी तयार केल्यानंतर एखादा स्पेशल मसाला त्याची चव अधिक चांगली वाढवतो, तसा आपण खात असलेल्या, आपण पीत असलेल्या वस्तूची कृतज्ञता ही चव अधिक छान वाढवेल. अशी ही कृतज्ञता आपल्याला आपल्या खाण्यापिण्याबद्दल बघा तर करून तर बघा. तुम्ही करा आणि मग सांगा. ओके. म्हणा त्या जेवणाबद्दल आणि मग सांगा. त्याशिवाय जमणार नाही. अगोदर प्रयोग करावा लागेल. तुम्ही करून बघा आणि नंतर तुमचा अनुभव सांगा. दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी काही खायच्या अगोदर फक्त त्या अन्नाकडे बघून आभारी आहे एवढं म्हणा. मग ते आपण बाहेरून आणलेलं असो किंवा घरी तयार केलेलं असो. आणि बघा त्या पदार्थाचं रुचकरपणा, त्याची एनर्जी तुम्हाला आवडली आहे का? आणि आता आता ही कृतज्ञतेची जादू केव्हापासून करायची मॅडम? आता मानसीने पाणी पिलं. मानसी त्या पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकला असता अगोदर. हां. आत्तापासून सुरुवात करायची. यासाठी उद्या, परवा नाही, आता. यानंतर माझ्या हातामध्ये माझ्याकडे जे येणार आहे ना, त्यासाठी मी थँक भाव माझ्याकडे देऊया. बघा आपण अन्न आणि पाणी यासारख्या साध्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, ही कृतज्ञता खोलवर रुजवण्याची अभिव्यक्ती आहे. आणि आपल्याला त्याची तीव्रता आपोआप जाणवून येणार आहे. आपोआप जाणवून देणार आहे. भूतकाळामध्ये कधी आपल्याला अन्न मिळालं नसेल, तर आज त्या अन्नाची किंमत आपल्याला समजायला हवी किंवा भविष्यामध्ये माझ्याकडे कधीही अन्नाची कमी पडणार नाही, हा सुद्धा विचार यामुळे क्रिएट होणार आहे. मग आजच्या दिवसाची काय आहे बरं कृती? तर आजच्या दिवसाची कृती आहे की तुमच्या वरदानांची मोजणी करा. काय आहे तुमच्याकडे ते सांगा. त्या ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. तुमची यादी पुन्हा एकदा वाचा आणि प्रत्येक वरदान वाचून झालं, की मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे या वरदानाबद्दल म्हणा. शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. रोज सारखंच. दुसरा आजची मेन कृती अशी आहे, की काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी क्षणभर थांबा. तुम्ही काय खात आहात किंवा काय पीत आहात याकडे नीट लक्ष द्या. आणि मनातल्या मनामध्ये किंवा मोठ्याने आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्हाला हवे असलेल तर तुमच्या खाद्यपदार्थांवर किंवा पेयांवर तुम्ही जादूचे सोनेरी बारीक कण सुद्धा शिंपडू शकता. असं छान हात घ्यायचा, कल्पना करायची की माझ्या हातामधून छान जादूमय, ऊर्जामय सोनेरी कण जात आहेत. माझ्या हातामधून निघत असलेला शुभ्र धवल प्रकाश या अन्नावर, या पेयावर जात आहे. युनिव्हर्स. थँक्यू आणि पुन्हा बघा खाऊन पिऊन. रात्री झोपायला जायच्या अगोदर तुम्हाला माहितीच आहे की जादूचा दगड आपल्याला हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरामध्ये काय चांगली गोष्ट घडली याबद्दल जादूचे शब्द उच्चारायचे आहेत. किती सोपी कृती आहेत ना, किती सोपी आहेत. फक्त आपल्यासाठी
करून दिलेलं आहे. एवढं साधं सोपं, साध्या सोप्या शब्दांमध्ये सगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत आपल्यासाठी. आहे ना? मी तुमच्या सगळ्यांसाठी आजच्या सेशनचा होमवर्क आपल्या ग्रुपला टाकते. ओके, कृतज्ञतेच्या ग्रुपला टाकते. मी आपल्या ग्रुपला हे होमवर्क टाकून देते. आपण सगळ्यांनी ते करावं. एवढीच अपेक्षा आहे. अन्न आणि पाणी खरंच आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्या अन्नासाठी आणि मी तर म्हणेल की ते अन्न निर्माण करणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला आभार मानायचा आहे. मला जेवण मिळालं त्याकरता खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा ते ताट माझ्या समोर आलं की त्या ताटाला म्हणायचं की तू मला भरभरून देतोस त्याकरता खूप खूप धन्यवाद. तू मला ऊर्जा देणार आहेस त्याकरता खूप खूप धन्यवाद. किती आपल्यासाठी ते जेवण तयार झालेलं जेवण आपल्या समोर असलेलं ते ताट आपल्याला काय काय देतं? आपलं मन तृप्त करतं, शरीर तृप्त करतं, हो ना? त्याकरता खूप खूप धन्यवाद. बघा तर तुम्ही त्या केवढी धन्यवाद मानू शकता त्या जेवणाचे. आणि हो, अनेक जण असे आहेत की मला हे आवडत नाही, ते आवडत नाही, ते आवडत नाही, हे मला चालत नाही. तर तुम्हाला सांगू का, तुम्ही त्या जेवणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला लागा. मग समजेल तुम्हाला आपल्या घरामधील अन्नाची जी नासाडी होते ना, ती किती कमी व्हायला लागेल तर. आपण जे अन्न फेकून देतो अनेक वेळा, आपण करतो केवढं, खातो केवढं आणि ते आपण बऱ्याच वेळा फेकून देतो. तर आपण ते फेकून देत असताना हा विचार करूया, समजा आपण बटाट्याची भाजी फेकून दिली, सोपी गोष्ट आहे. बटाट्याची भाजी फेकून दिली, त्या बटाट्याच्या भाजीमध्ये आपण तेल, तिखट, हळद, मीठ, लसण, जिरं, कोशिंबीर सगळ्या गोष्टी टाकल्या आहे ना. मसाले बघा ते एक-एक फक्त हळद, ती एवढीशी हळद पिकवण्यासाठी किती मेहनत लागली आहे ती माझ्यापर्यंत येण्यासाठी. आपल्या आपोआप लक्षात येईल. ते तेल निर्माण करण्यासाठी आपल्यापर्यंत केवढी मेहनत लागलेली आहे. ते बटाटा पिकवण्यासाठी कुठून जमिनीमध्ये कधी काही विंचू, साप काही असतं. त्या सगळ्या संकटांसोबत खेळून शेतकरी आपल्यापर्यंत त्या भाज्या पोहोचवत असतात. ते मसाल्याचे पदार्थ स्पेशल उन्हामध्ये वाळवण करून, त्यांची विशेष प्रकारे निवड करून आणि आपल्यापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जातात. आहे ना? मिरची पावडर तयार करत असताना किती त्रास होत असेल, महिला मंडळ सगळ्यांना माहिती आहे. तिखट असते, आहे ना? मात्र आपण त्या भाजीमध्ये सर्रास सगळ्या गोष्टी टाकून देतो. तर आपल्याला मिळत असलेल्या अन्नासाठी आपण कृतज्ञ असायला हवं. कारण ते अन्न आपलं जीवन समृद्ध करत असतं आणि जसं आपण त्या अन्नासाठी, पाण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला लागू ना, तर नक्कीच आपल्या आपल्या अंतर्मनामध्ये ते युनिव्हर्स खूप सुंदर फुलं फुलवणार आहे आणि अगदी मॅजिक झाल्यासारखं आपल्या आयुष्यामध्ये ती भरभराट निर्माण होणार आहे. आहे ना? असं हा आजचं सेशन आहे. मला मला मिळालेल्या अन्नासाठी जादूचा घटक पदार्थ म्हणजे काय? तर विशेष टाकला जाणारा वरून. जे काही आहे निर्माण झालेलं आहे आणि माझ्याजवळ मला फक्त त्यावर कृतज्ञता व्यक्त करायची आहे. एक घटक त्यावर मला टाकायचा आहे, ॲड करायचा आहे. असं हे सेशन. जेवण तयार आहे, पण त्या तयार जेवणाला मला ॲड करायचं आहे फक्त कृतज्ञता आणि जेवायचं आहे. रोज जेवण करतो त्यापेक्षा निराळं जेवण काही होते का? बघायचं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, ज्ञानी जे यज्ञ कर्म आहे ना. आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याचा आपण कदर केलीच पाहिजे. हे मला मिळालं आहे, माझ्या कर्माने मिळालेलं आहे. यासाठी आपण त्याकरता कृतज्ञ असलं पाहिजे. असं हे आजचं सेशन. खूप धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आज मी जे खाल्लेलं आहे, आज मी जे पिलं आहे, मी जे वापरत आहे, त्याकरता मी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ही सत्वगुणाची भावना आपल्या अंतरंगामध्ये रुजवण्यासाठी आजचं झालेलं सेशन, ही सत्वगुणाची भावना माझ्या अंतरंगामध्ये रुजवून माझ्या आत्म्याला त्या देवत्वाशी जोडणार हे सेशन. त्या अन्नाप्रती जशी मी कृतज्ञता बाळगते, तेथे आभार येतो आणि माझ्यामध्ये अहंकाराचं तो वितळून जातो, विरघळून जातो. आणि म्हणून त्या अन्नासाठी, त्या पाण्यासाठी, त्या परमपित्याचे आभार मानावे हेच गरजेचं आहे. हेच गरजेचं आहे, हेच गरजेचं आहे. त्या कृतज्ञतेच्या मुळापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि ती कृतज्ञता आपल्या अंगी बाणायची आहे. थँक यू युनिव्हर्स, थँक यू, थँक यू, थँक यू. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. तर मग थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू, थँक्यू. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. अच्छा. कालची कृती केली किंवा मागच्या आठवड्यामधला ब्रह्मांडीय ऊर्जेसोबतचा काही अनुभव कोणाला शेअर करायचा असेल तर नक्की करू शकता. कोणाला बोलायचं असेल तर. आज मी मनाने नाव नाही घेणार. आज तुम्हीच बोलणार. असा हात वर करणार. माझाच बोट दिसून राहिला मला की नाही? कोणाला शेअरिंग करायची? प्रणालीला. चला प्रणाली. माईक सुरू. काय सांगायचं आहे ऊर्जेबद्दल? आत्मा नमस्ते. आज आज तर मी पूर्ण दिवस म्हणजे कृतज्ञच राहिली. मी तर साधना लिहिलीच नाहीये, पण मी आज आवाज येतोय ना? मी एकदम आज क्लिअर पूर्ण आहे. दिवस मी आज तर पूर्ण दिवस कृतज्ञ हे मानत राहिली. मला तर आज खूप अनुभव आला. आज मी काय जर जेवण ते बनवलं आज ते मी त्याच भावामध्ये बनवलं. माझी प्रार्थना पण चालू आणि जेवण जेवण पण आणि कृतज्ञतेची साधना पण मी दिवसभर करत होती आज. मी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती साधनाच करत असते. त्यावर खूप आणि कालचं पण मला खूप आवडलं स्टेशन. कालचं पण मी भरपूर केलं स्टेशन. त्याबद्दल तुमची खूप आभारी आहे. प्रणाली, ऊर्जेसोबत जुडल्यानंतर स्वतःमध्ये काय बदल जाणवतोय? म्हणजे मी आता जरा शांत झाली. जो मला नकारात्मक ऊर्जा होती ती जरा निघून गेली. मी आता 2-4 दिवस माझं तर लिहून होत नाही, पण मी मनामध्ये करत असते दिवसभर. माझं लिहून तेवढा वेळ मिळत नाही मला. पण मी दिवसभर ती साधना करत असते. त्यामुळे मला खूप फरक असा पडला 5-6 दिवसात अटेंड केल्यापासून. रेकी खूप शिकायला छान आला वाटलं. तेव्हापासून स्वतःला काय वाटते? रेकी शिकल्यावर पण खूप म्हणजे फरक आला माझ्यामध्ये. पहिले माझे झोपेच्या गोळ्या होत्या त्या पहिल्या बंद झाल्या. राग होता तो राग कमी झाला. म्हणजे खूप म्हणजे भीती वाटायची ती पण माझी भीती मला रस्ता क्रॉस करायला पहिली भीती वाटत होती ती पण भीती गेली. आणि पण असं मला कोणासमोर बोलायला पण असं भीती वाटायची ती पण माझी भीती गेली. आता मी जरा थोडीफार बोलते अशी कुठे गेली ना की थोडीफार बोलते. असं जास्त बोलत नाही, पण बोलते मी थोडीफार असं. त्याबद्दल तुमची पण खूप खूप आभार आहेत. खूप आभार आहे. थँक्यू, थँक्यू. मस्त प्रणाली. खूप सुंदर. स्वतःवर छान काम केलं आहे आणि स्वतःवर काम करणारे कधीही मागे राहत नाहीत. ते पुढेच निघतात. ओके? खूप छान. मस्त.
आता कृतज्ञतेचे जादूचे सेशन सुद्धा नियमित करा. पण मी तुम्हाला एक सांगू का सगळ्यांना, माझं लिहिणं होत नाही असं म्हणण्यापेक्षा तुम्ही 5 मिनिट काढा ना. सेशनला बसतो तेव्हा तर 5 मिनिट निघतात. काही लोकांनी तिथच्या तिथंच लिहिलं. हो ना. काय काय आहे ना, जेव्हा आपण लिहितो तेव्हा येथे ना 3 गोष्टी काम करतात: माइंड, बॉडी आणि सोर्स. म्हणून ते लिहावं, हा तो एक नियम आहे. कळलं. अधिक प्रभावीपणे जर काही गोष्टी व्हाव्या तर ते लिहावं. 100 बका और 1 लिखा. लिहिण्याला खूप महत्व आहे असं आपले पूर्वजही आपल्याला सांगतात. कोणती गोष्ट लिहून ठेवा. आपण त्याला रजिस्ट करतो की हो ते तसंच आहे, जसं ते लिहिलेलं असतं. त्यामुळे थोडंसं लिहा. ओके. 5 मिनिट काढा, मोबाईलवर नोट्स काढा, पण काढा. माझं ऐका थोडंसं. थोडे दिवस ऐका. तुम्ही खूप काही काही माझं ऐकलंय. आता एवढंही ऐका. हो. हो ना? नाही Yes, करते, नक्की. नक्की करणार, नक्की प्रयत्न करणार, नक्की 100% करणार. नक्कीच. खूप छान, खूप थँक्यू. छान, खूप छान. मानसी करंगुटकर. आडनाव बरोबर घेतलं का मी, मला सांगा पहिले? हो बरोबर घेतला. ओके. मी मी लिहून काढते रोजचं. छान. दररोज लिहिताय. प्रणाली आणि हो तुम्ही एकाच बॅचचे ग्रँडमास्टर का? हो हो एकदम हो हो, छान. बरोबर एकाच याची. एक सोबतचे ग्रँडमास्टर 8वे? हो हो 8वे. 9वे तर 9वे 9वे. 9वे 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 ग्रँडमास्टर. तर 9वे. मानसी तुमचा पण अनुभव सांगा नवीन सदस्यांना. काय फरक पडला रेकीमध्ये माझा आल्यानंतर स्वतःमध्ये? बघा, मी खूप कृतज्ञतेसोबत जुडा, रेकीसोबत जुडा. रेकी एक मोठी लेवल आहे आणि कृतज्ञता ही त्यामधला एक छोटा पार्ट आहे. एवढं लक्षात घ्या. ओके. हा, त्यामुळे एकमेकांना सगळं जुडलेलंच असणार आहे. असं काही नसेल की बाबा रेकीची सेशन वेगळे, कृतज्ञतेचे वेगळे. मात्र रेकी मधला एक छोटा पार्ट हा कृतज्ञता आहे. म्हणून आपण कृतज्ञतेचे हे सेशन छोटे छोटे घेण्याऐवजी सगळे डिटेल सेशन घेतो आहे. हा एक त्यामधला भाग. बोला मानसीताई. रेकीमध्ये यायच्या अगोदर मला खूप प्रॉब्लेम होता. म्हणजे बीपीचा त्रास होता मला. मी रस्त्याने जाते वेळी पण घाबरायची. चालताना की मला असं वाटायचं की मी पडते वगैरे असं वाटत राहायचं. पण ज्या वेळेपासून मी रेकी जॉईन केली आणि माझं म्हणजे सगळा प्रॉब्लेम गेला. मी डॉक्टर म्हणजे सारखं मला असं मनाकडे वाटत राहायचं की छोट्या छोट्या गोष्टीवरून घाबरायची. मला आता डॉक्टरकडे जावं लागणार, मला बरं नाहीये, म्हणजे माझा बीपी वाढला की काय असं वाटत राहायचं. तर मला आता वर्ष झालं, मला काहीच तो त्रास नाही, पूर्ण त्रास निघून गेला, बीपीचा पण नाही. आणि मी आता एकटी कुठे पण जाते, माझ्या मनातच विचार येत नाही की मला बीपी होता आणि असा त्रास होता, हेही मला लक्षात येत नाही. मी बिंदास जाते. आणि म्हणजे राग राग होत होता तो पण आता निघून गेला. रागवत पण नाही, आला तर लगेच शांत होते. आणि खूप फरक आहे. मी खूप म्हणजे रिलॅक्स आहे मी. आनंदी आनंद आत्मनमस्ते सर्वीकडे. सर्वांना. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप छान. खूप मस्त. खरं तर मानसीचा ची मुलाखत आम्ही घ्यायला बसलो आणि काय झालं होतं त्या दिवशी, रेंज नव्हती, काही जागा नव्हती, म्हणून मानसीची स्पेशल मुलाखतच राहून गेलीये. माझं लक्ष आहे, पण मानसी एखाद्या वेळेस घेऊया आपण. ओके. मग ते वेळच नाही मिळत. हो सगळ्यांना माहितीये देईन की मी. एक वेळ निघून गेला ना की मग वेळ नाही मिळत. कारण नवीन ग्रँडमास्टर परत येतात. परत सगळ्यांचं मागे ज्या वेळेस तेव्हाच्या तेव्हा ज्यांनी शेअरिंग दिली त्यांचं शेअरिंग होऊन जाते. नंतर घ्यायला खरंच जरा अडचणी येतात. पण नक्कीच ज्यांची ज्यांची खूप इच्छा होती, मला माहिती आहे तुमची स्पेशल मुलाखत घेणार एक वेळ. ओके. खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे. आजच्या सेशनमध्ये कोणाला काही अडचण, कोणाला काही समजून हवं आहे? काय म्हणता अनघा? काही प्रश्न आहे? नाही, प्रश्न नाही. हं. खालच्या ह्याच्याबद्दल मी लिहिलंय, ते जरा ऐकताय का? बोला जी. आजी तुम्ही आणि जर नातू. सगळ्यांना जर सांगत आहात तर ओके. हा, रेकॉर्डिंग सुरू आहे. हा, बोला आजी आणि नातू. नातू झाल्यामुळे मला आजीचं म्हणजे आजी पण प्राप्त झालं. म्हणजे बरोबर आहे ना माझं लिहिलेलं? बरोबर आहे. हा. नंतर नातवाच्या हुशारीमुळे आजीचं नाव झालं. छान. नातवाच्या हुशारीमुळे आजीचं नाव झालं. छान. आजीच्या संस्कारामुळे नातू हुशार झाला. नातवामुळे आजी समाधानी झाली आहे. खूप छान. है ना?
आजीच्या संस्कारामुळे तो वयस्कर माणसांचा आदर करू लागला. खूप सुंदर. सुंदर ना? म्हणजे हे खूप लिहिले मी. धन्यवाद. हा. आणि वयस्कर माणसांचा आदर करून तो त्यांचा सन्मानही करतो आहे. खूप खूप धन्यवाद. छान. त्यांचे दोघांचे संबंध खूप प्रेमाचे झाले आहेत, खूप छान. आपुलकीचे झाले आहेत. मोठ्या माणसांचा तो आता नेहमी आदर करत आहे. खूप सुंदर. सुंदर ना? आनंदी कालच्या आनंद सेशन सर्व. बद्दल लिहिलं. हा, नक्कीच. तोच आनंदी लिहिते आनंद मॅडम. सर्वीकडे. हा. की माझ्या आयुष्यामध्ये माझा नातू आहे म्हणून काय काय बरं माझ्या आयुष्यामध्ये छान आहे. आहे ना? खूप सुंदर. बरोबर. हो. किती वर्षाचा आहे तुमचा नातू? 2 नातू आहेत. एक आता 10-12 वर्षाचा आहे आणि एक हा. 7 वर्षाचा आहे. खूप छान. मस्त. आनंदी आनंद सर्वीकडे. तर अशी ही कृतज्ञता आपल्याला अंगीकारायची आहे. अधिक कोणाला काही शेअर करायचं असेल तर नक्की करू शकता. पटकन जायचंय मला पण. मॅडम बोला जी. ते मांजर आहे ना आमची 4 दिवसापूर्वी उभी आली आहे, पण ती कालपासून कुठे गेली माहितीच नाहीये. आलीच नाही घरी. त्यातलं एक पिल्लू मेलं आणि एकच राहिलं. काय काळजी करू नका. काय रेखी काळजी करू दाखव. नका. तिला ऊर्जा द्या. काही काळजी करू नका. मांजर तिची जागा बदलतच असते. ओके? नाही नाही, पिल्लू नाही नेलं. पिल्लू इथंच आहे आणि ती गायब झाली. नेईल, कालपासून नेईल, नेईल. नेईल, नेईल, नेईल. ऊर्जा द्या त्याला. आलीच नाही. दिली कालपासून परत आता रेखी द्या सगळ्यांनी. काळजी करू नका. ओके? हा. एक ती मरण येणार गेलं तिच्या पिल्लू. पिल्लासाठी. रेखी द्या की ती मांजर सुद्धा सुरक्षित आहे आणि तिचं पिल्लू सुद्धा सुरक्षित आहे. ओके. कालच्या सेशन बद्दल कोणाला काही बोलायचं आहे? आजच्या सेशन बद्दल कोणाला काही बोलायचं आहे? मग आपण थांबूया आता. ओके, धन्यवाद. आपण थांबूया आता. येऊन जाते तुमची मांजर आणि पिल्लू. बघा सगळ्यांनी रेकी दिली. काळजी करू नका. ओके? आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते.